देशात सर्वात मोठ्या अतिवृष्टीमुळे आणि खासगी दूध डेअरी घुसखोरीमुळे दूध संकलन आणि चारा टंचाईमुळे सर्वात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाला। त्यामुळे सरकारने देखील दुग्ध व्यवसाय प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाड्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या भागांमधील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात जास्त दुधाचे संकलन करणं, दुग्ध व्यवसाय, दुधाळ जनावरांची संख्या वाढवणं, तसेच या प्रकल्पामुळे स्वयंरोजगार प्रोत्साहन देणं आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवणं हे या मागचं उद्देश असल्याने हा प्रकल्प लवकरच राबवण्यात येणार आहे। तसेच या प्रकल्पातून अधिक उत्पन्न वाढीसाठी उच्च क्षमता असलेल्या गायी आणि म्हशी पशुपालकांना अनुदानामधून वाटप देखील करण्यात येणार आहे। पशु प्रजननासाठी पूरक खाद्य पुरवठा तसेच उत्तम दर्जाचे दूध मिळून चांगली फॅट आणि एसएनएफ वाढीसाठी आवश्यक पशुखाद्य पुरवठा देखील करण्यात येणार आहे। सोबतच शेतकऱ्यांना बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी विशेष अनुदान वाटप, विद्युत चलित कडबाकुटी मशीन वाटप आणि मुरघास वाटप सोबतच आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे। ज्यामुळे नक्कीच झालेल्या संकटांवर मात करून पुन्हा एकदा पशुपालन व्यवसाय भरभराटीला आणण्याचे सरकारचे पाऊल यशस्वी ठरेल असे वाटते।